ना 5 कागदपत्रे देण्याची गरज आहे असं सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। महिला व बालविकास खात्याकडून नवीन GR सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी काढण्यात आला आहे। त्यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आले की ज्या लाडक्या बहिणी 5 नवीन कागदपत्रे देणार नाहीत त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी काम करून खातात, ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, फक्त त्यांनाच पैशांचे वितरण इथून पुढे केले जाईल असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 14 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर इथून पुढे हे पैसे तुम्हाला ही 5 नवीन कागदपत्रे दिल्याशिवाय तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कागदपत्रे देण्याची कारणे सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकले आहेत। ते म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठमोठे घोटाळे आता समोर येत असल्याने तुम्हाला EKYC देखील करायला सांगितले आहेत। तुम्हाला पण माहित आहे सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे अजून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी सोडलेला नाहीये, तुम्ही लक्षात ठेवा। फक्त सोशल मीडियावर आज पैसे येतील, उद्या 3000 रुपये येतील अशा अफवा त्या ठिकाणी पसरल्या जात आहेत, परंतु महिलांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही आहे। यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। जर करता 5 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुमचं द्यायचं विसरलं तर तुमचा 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये हवे असतील तर पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जमा करण्यात यावी असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं आहे। त्यामुळे कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपला मोबाईल हातात धरून 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 250 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्याने सरकारने सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता देण्यापूर्वी 5 नवीन कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केली आहे। ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बहिणींना, ज्या कोणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असतील त्यांना पटकन हा व्हिडिओ नक्की पाठवायचा आहे, कारण सरकारने आताच 5 मिनिटांपूर्वी अर्जंट सूचना खास लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळते। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता तुम्हाला अजून सप्टेंबर ऑक्टोबरचे 3000 रुपये सोडलेले नाहीत। फक्त सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत की आज 3000 रुपये आले, उद्या 3000 रुपये येतील असं या ठिकाणी आता अफवा पसरवल्या जात आहेत। परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला हा हप्ता त्या ठिकाणी देण्यापूर्वी 5 कागदपत्रे दिल्यानंतरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये येतील। त्याचं कारण सरकारने सांगितले की श्रीमंत महिलांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। सरकारी नोकरी करत असलेल्या बहिणींना त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। बहिणींना अर्जंट सूचना देखील सांगितल्या की तुम्ही EKYC करून घ्या तुमच्या वडिलांची, किंवा तुमचं जर त्या ठिकाणी लग्न झालं असेल तर नवऱ्याची EKYC करून घ्या असं सुद्धा बहिणींना या ठिकाणी ऑर्डर दिल्याचं तुम्ही सुद्धा पाहिले। तसेच अजून एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आल्या ती म्हणजे आता पुरुष देखील लाडकी बहीण योजनेची KYC करत आहेत। म्हणून या ठिकाणी सरकारला आता समजायचं बंद झालंय की आता त्या ठिकाणी गोरगरीब लाडक्या बहिणी कोणत्या, त्या ठिकाणी पुरुष कोणते आणि श्रीमंत महिला कोणत्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी कोणी पण आजकाल घेऊ लागले। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना बाहेर काढून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती हाच हप्ता त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अर्जंटपणे तुम्हाला 5 कागदपत्रे पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सांगितलेत। कोणती 5 कागदपत्रे आहेत हे आता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी बंद करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे ज्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता, आठवा तुम्ही कुठं त्या ठिकाणी अर्ज भरला होता। काही जणांनी नेट कॅफेमध्ये अर्ज भरला होता, काही जणांनी मोबाईलमध्ये अर्ज भरला होता, तसेच काही जणांनी आता महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांच्याकडे अर्ज भरला होता।
त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्या ठिकाणी जाऊन ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये जमा करावी लागणार आहेत, कारण पुढील 2 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे 5 कागदपत्रे जर तुम्ही नाही दिली तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या, ती म्हणजे गोरगरीब आणि गरजू महिलांना इथून पुढे लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, बाकीच्या महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून अजून तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती अजून सुद्धा सोडलेले नाहीत। त्यामुळे कोणती 5 कागदपत्र त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकाजवळ तुम्हाला द्यावी लागणार आहेत हे आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी आता या ठिकाणी बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही घोटाळा होऊ नये, गोरगरीब महिलांपर्यंत व्यवस्थित लाभ पोहोचावा यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केली आहे। या 5 कागदपत्रांमधील एक जरी कागदपत्र तुम्ही द्यायचं विसरलं तर तुम्ही आता अपात्र यादीमध्ये जाणार आहात, आणि एकदा का तुम्ही अपात्र यादीमध्ये गेला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं पुढील 5 वर्षापर्यंत अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला जर त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला जे 1500 रुपये येतात जरी कागदपत्रे नाही दिली तर ते कायमचे बंद करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे सर्वांना पडला आहे की 5 कागदपत्रे अचानक त्या ठिकाणी का मागवलेत। बघा, सरकारनं तुम्हाला त्या ठिकाणी कारण सुद्धा सांगितले। तुम्हाला पण आठवत असेल गेल्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणी सोशल मीडियावर चर्चा चालू आहेत, ती म्हणजे आता तुम्ही बातम्या देखील तुमच्या कानाने ऐकल्या असणार, जवळपास 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। इथपर्यंत ठीक होतं, परंतु सरकारने ज्यावेळी ई-केवायसी करायला लावली त्या ई-केवायसी करण्याच्या माध्यमातून सरकारने चौकशी केल्यानंतर लक्षात आलं आता 14,000 आणि त्या ठिकाणी 6,000 पुरुष वाढले आहेत। टोटल 20,000 लाडकी बहीण योजनेचा पुरुष लाभ घेतला असल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे। या 20,000 पुरुषांनी 12 हप्त्यांचे पैसे बँकेच्या खात्यावरती त्यांनी घेतले आहेत। ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी त्या ठिकाणी करायला सांगितली त्यावेळी पुरुष सुद्धा त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना 20,000 पेक्षा जास्त पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागले असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस झाले। त्यामुळे 250 कोटी रुपयांचा फटका राज्य सरकारला बसल्याने खबरदारी म्हणून इथून पुढे कोणत्याही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या बँकेत घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारच्या माध्यमातून ज्या खऱ्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता सोडण्यापूर्वी आता 5 कागदपत्रांची मागणी केली आहे। ज्या लाडक्या बहिणी 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांना सप्टेंबरचे ऑक्टोबरचे 3000 रुपये गमवावे लागतील असं महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणती 5 कागदपत्रे सरकारला जमा करावी लागणार आहेत पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, कारण 2 दिवसानंतर हप्त्यांचे वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। त्यामुळे सर्वांनी इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता, मग ते अंगणवाडी सेविका असेल किंवा तुम्ही मोबाईलमध्ये भरला असेल किंवा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नेट कॅफेमध्ये भरला असेल, तुम्ही आठवायचं आहे ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला 5 कागदपत्रे तातडीने या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत अशी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे कोणकोणती 5 कागदपत्रे आहेत जी तुम्हाला एकाला एक जोडून व्यवस्थितपणे त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही देण्यास विसरला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र यादीमध्ये टाकण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे इथे लक्ष त्या ठिकाणी देऊन बघायचं आहे। 5 कागदपत्रे कोणती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसांच्या आतमध्ये ही कागदपत्रे द्यायची आहेत। तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे 3000 रुपये देण्यापूर्वी 5 कागदपत्रे सरकारने मागवले आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेत। गोरगरीब लाडक्या बहिणीवर यामुळे अन्याय होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्याने लाडक्या बहिणींना महिला व बालविकास खात्याकडून 5 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी आता केल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी, अन्यथा तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये सोडण्यात येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय।
लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 5 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी सांगण्यात आलेत, जे जर तुम्ही विसरलं तर तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबरचे 3000 रुपये गमवावे लागतील. तुमची दिवाळी गोड होणार नाही, कडू होईल असं सांगण्यात आलंय. या 5 कागदपत्रामधील पहिली जी 3 कागदपत्र सुरुवातीची आहेत तर ते जुनीच आहेत, परंतु यामध्ये नवीन अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात आलं आहे. आणि अपडेट करूनच तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये ही कागदपत्रे जमा करायला सांगितलेत. शेवटची 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र हे पूर्णपणे नवीन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, जे जर तुम्ही विसरलं तर तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरचे 3000 रुपये पण विसरावे लागतील. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी इथून पुढे लक्ष देऊन 2 मिनिटे आता बघायचं आहे, कारण तुम्हाला प्रत्येक कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. तुमची महत्त्वाची कामे थोडे बाजूला ठेवा, कारण या ठिकाणी 2 महिन्यांचे तुमचे 3000 रुपये या ठिकाणी बंद होऊ शकतात. सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ त्या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत बँकेच्या खात्यामध्ये इथून पुढे जावा, यासाठी सरकारने 5 नवीन कागदपत्रांची मागणी केली आहे. कोणत्याही पुरुषांनी इथून पुढे अजिबात हप्ता घेऊ नये. श्रीमंत महिलांनी हप्ता घेतला नाही पाहिजे, 65 वर्षावरील महिलांनी हप्ता घेतला नाही पाहिजे, संजय गांधी निराधार योजनेतील महिलांनी हप्ता घेतला नाही पाहिजे. यासाठी 5 कागदपत्रे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी लाडक्या बहिणींना या ठिकाणी मागवले आहेत. आता ही 2025 मधील शेवटची 5 कागदपत्रे असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला कोणतीही अपात्र यादी बहिणींची लावणार नाहीत. आता तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते कागदपत्र पुढील 5 वर्षापर्यंत आता ही 5 कागदपत्रे दिल्यानंतर द्यावी लागणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही 5 कागदपत्र सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. यामधील पहिली 3 कागदपत्र थोडीशी जुनी आहेत, परंतु यामध्ये नवीन अपडेट करून तुम्हाला त्या ठिकाणी ही कागदपत्रे जमा करायला सांगितले. परंतु शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची कागदपत्रे जी 2 सरकारने नवीन मागवलेत या ठिकाणी तुम्हाला द्यायला सांगितलेत, जे तुम्हाला देण्याची आता तातडीची गरज आहे. अन्यथा 3000 रुपये तुमचे या ठिकाणी थांबणार आहेत, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून द्यायला सांगितले ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा, त्याचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. म्हणजे सरकार आता तुमची जमीन किती आहे, तुमच्या नावावर नेमकं जमीन किती आहे हे चेक करणार आहे. कारण अनेक बहिणींना जास्त जमीन असताना सुद्धा ते त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतले आहेत आणि आता घेऊ पण लागले आहेत. त्या बहिणी EKYC करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू महिलांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगितलंय 7/12 उतारा या ठिकाणी लागणार आहे. 7/12 उतारा दिल्यानंतर सरकारला हे समजेल की तुमची जमीन आता किती आहे. जर जास्त जमीन तुमची असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये या ठिकाणी लाभ आता मिळणार नाही, बंद करण्यात येणार आहे. मग किती एकर जमीन असल्यावर तुम्हाला लाभ भेटणार आहे. जर इतकी एकर जास्त जमीन असेल तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून भेटणार नाही. मग किती एकर जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे जर कागदपत्र तुम्ही विसरला तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. या ठिकाणी बघा 2025च्या जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत यामधील 6 महिन्यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मागवला आहे. यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितले या उत्पन्नाच्या दाखल्यावरती 2.5 लाखांच्या वरती ज्या महिलांचं उत्पन्न गेलेलं आहे त्या महिलांचा लाभ तातडीने आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सांगितलं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नवीन आता द्यावा लागणार आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 4 नंबरचं पुढचं कागदपत्र आणि 5 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ बंद करण्यात येणार आहे. तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अजून तुम्हाला सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये सरकारने सोडले नाहीत. फक्त सोशल मीडियावर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा अफवा त्या ठिकाणी पसरत आहेत. आज त्या ठिकाणी बातमी नवीन आल्या, ती म्हणजे कागदपत्र 5 तुम्हाला देण्याची गरज आहे. आता लक्षात ठेवा 3 नंबरचं कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, लक्ष देऊन बघा. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे तुमचं जुनं पॅन कार्ड न देता नवीन पॅन कार्ड सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले. ती म्हणजे पॅन कार्ड 2.0. तर हे पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. पहिला जे पॅन कार्ड होतं ते पण चालू शकतं,
परंतु ज्या गोरगरीब आणि गरजू महिला आहेत, ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत, त्या ठिकाणी ओळखण्यासाठी सरकारला अडचण येत आहे। त्यामुळे नवीन पॅन कार्ड 2.0चं तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मागवण्यात आले, ते म्हणजे मतदान कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी मागवलंय। मतदान कार्ड तुम्ही जोडलेलं नाही आहे, तुम्ही आधार कार्डाचं झेरॉक्स तुमच्या अर्जाला जोडलंय, परंतु आधार कार्डवरती अनेकांची जन्मतारीख चुकीची आहे, काही जणांचं नाव सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे असं या ठिकाणी सरकारला आढळलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या गरजू महिलांसाठी या ठिकाणी शोधण्यासाठी अडचण होत आहे। त्यामुळे सरकारने तुम्हाला मतदान कार्डाचं झेरॉक्स मागितले। त्यानंतर 5 नंबरचं झेरॉक्स तुम्हाला अत्यंत या ठिकाणी लागणार आहे। ते कागदपत्र 5 नंबरचं जर तुम्ही नाही दिला तर तुम्हाला लाभ घेण्यासाठी अडचण येणार आहे, अन्यथा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांची फार्मर ID कार्ड या ठिकाणी लागणार आहे आणि फार्मर ID कार्ड तुम्हाला लागणारच आहे। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कागदपत्र काय सांगण्यात आले बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ती म्हणजे आता तुम्हाला EKYC केल्याशिवाय तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, हे लक्षात ठेवा। EKYC केल्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे EKYC करणं गरजेचंच आहे, अन्यथा तुम्हाला लाभ भेटणार नाही। आणि ही EKYC फक्त तुमची स्वतःची एकट्याची चालणार नाही, तर तुमचं त्या ठिकाणी लग्न झालं नसेल तर तुमची वडिलांची EKYC या ठिकाणी करावी लागणार आहे। जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याची EKYC करावी लागणार आहे। असं तुम्ही स्वतः आणि तुमचं वडील किंवा तुमचा नवरा यापैकी तिघापैकी या ठिकाणी दोघांची EKYC तुम्हाला करावं लागणार आहे। EKYC केल्यानंतरच तुम्हाला लाभ तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही EKYC पटकन करून घ्या, नाहीतर तुम्ही वाट बघत बसणार, परंतु EKYC केल्यानंतरच तुम्हाला हप्ता येईल असं सरकारनं सांगितलं तर तुम्हाला अडचण येईल। त्यामुळे EKYC पटकन करून घ्या, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येईल। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।